मंडळी, हे काय माहिती का, गोधड्या. माझी मुलीची पहिली डिलिव्हरी झाली ना, मुलाची, तिला मुलगा झाला, तर त्या नातवासाठी मी ह्या गोधड्या शिवल्या होत्या बघा. आणि बघा हे किती छान, ही बारीक त्याची ते टाका आहे. हे बघा, जवळून दाखव ग, किती सुंदर गोधडी. लहान लेकरांना पूर्वी आम्ही बायका अशाच गोधड्या शिवायचं बाळाला, नाही का. आता काय गाद्या आणि काय 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 वेगळं वेगळं निघालं. आणि ह्या मी अशा 4 गोधड्या शिवल्या होत्या बरं का. आता एक आहे ना, मी एका पाहुण्यांना देऊन टाकली, पण मी अजूनही जपून ठेवल्या, मला खूप आवडतात. आणि माझ्या मोठा नातू आता 10वीचे पेपर दिले, त्यानं 11वीला जाईल. त्याच्यानंतरची दुसरी नात ती 9वीला जाईल. तिसरी नात 5वीला गेली. या तिघांनी ह्या गोधड्या वापरून लहानपणी बघा, या अजूनही किती छान आहे हे बघा. आणि मला ना, मी त्या सांभाळून ठेवल्या. आता आले की सुना म्हणतात द्या टाकून, द्या हे करू, पण मला असं वाटतं की याच्यात माझ्या आठवणी, म्हणून मी या सांभाळून ठेवल्या. बघू शकता तुम्ही किती छान आहे. मी म्हटलं नाही, मला नाही टाकायचं, ह्या मला असं ठेवायचं सांभाळून. तर आमच्या जुन्या लोकांचं आहे ना, अशा छोट्या छोट्या गोष्टीत मन गुंतलेलं असायचं, नाही का. आमच्या पिढीचं आहे ना असं मन गुंततं, कारण याच्यात आहे ना ही मायेची ऊब, प्रेमाचा धागा, सगळं काही आहे. लेकरं याच्यात लहानपणी खेळलेत, झोपलेत, म्हणून या गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटतात मला. हल्लीच्या पिढीतच, पण मला खूप वाटतं. चला बाय.